गुड आफ्टरनून ऑल. आज आपण वेब सर्व्हिसेसच्या सेकंड युनिट मधले पुढचे काही पॉइंट्स बघणार आहोत. मी माझी स्क्रीन प्रेझेंट करतेय. पीपीटी विजिबल आहे का? कुणीतरी माइक ऑन करून उत्तर द्या. येस मिस. ओके. सो एक 2 मिनिटात आधी आपण मागच्या सेशन मध्ये काय बघितलं होतं ते बघूयात. आपण वेब सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन लाईफ सायकल पाहिलं होतं. त्याच्यामध्ये ज्या फेजेस असतात, रिक्वायरमेंट फेज, अनालिसिस फेज, डिझाईन फेज, कोडिंग फेज, टेस्ट फेज आणि डिप्लॉयमेंट फेज, याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं वेब सर्व्हिस प्रोटोकॉल स्टॅक. त्याच्यामध्ये कोणत्या वेगवेगळ्या लेयर्स असतात, कुठले टेक्निक्स वापरले जातात, कुठले मेकॅनिझम्स वापरले जातात, कोणते कोणते प्रोटोकॉल वापरले जातात, हे सुद्धा आपण डिटेल मध्ये पाहिलेलं होतं. आज आपण आता पुढचा पॉइंट घेतोय. त्यानंतर आपण कोर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ वेब सर्व्हिसेस सुद्धा पाहिलेलं होतं की 4 कोर बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. XML, त्यानंतर SOAP म्हणजे सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल, WSDL म्हणजेच वेब सर्व्हिसेस डेफिनेशन लँग्वेज आणि UDDI म्हणजेच युनिव्हर्सल डिस्क्रिप्शन डिस्कव्हरी इंटिग्रेशन. हे 4 कोर बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. याच्या व्यतिरिक्त शेवटचे जे 3 होते, SOAP, WSDL आणि UDDI, त्यालाच वेब सर्व्हिसेसच्या स्टँडर्ड टेक्नॉलॉजीज म्हणून सुद्धा कन्सिडर केलं जातं. आणि ह्या 4चं डिटेल डिस्क्रिप्शन आपण पाहिलेलं होतं. सो आज आपण आता पुढचा पॉइंट बघणार आहोत, वेब सर्व्हिसेस कम्युनिकेशन मॉडेल. आता ज्यावेळेस आपण एखादी सिस्टीम म्हणतो किंवा एखादं मॉडेल म्हणतो, तर एखादी गोष्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर ती एकाच पद्धतीने केली जात नाही. त्यासाठी अनेक मेथोडॉलॉजीज असतात, अनेक टेक्निक्स असतात. त्याच पद्धतीने जर 2 वेब सर्व्हिस किंवा 2 ऍप्लिकेशनला एकमेकांसोबत कम्युनिकेट करायचं असेल तर वेगवेगळे कम्युनिकेशन मॉडेल्स डेव्हलप करण्यात आलेले आहेत. तर मग 2 वेब सर्व्हिसेसला जर कम्युनिकेट करायचं असेल तर त्यासाठी 2 कम्युनिकेशन मॉडेल आपल्याला अभ्यासासाठी आहेत. पहिला आहे RPC बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल आणि दुसरा आहे मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल. तर त्यातलं पहिलं आता आपण बघूयात, RPC बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल. सो RPCचा लॉंग फॉर्म काय आहे? रिमोट प्रोसिजर कॉल. मग त्याच्यावरती आधारित जे कम्युनिकेशन मॉडेल आहे त्याला काय म्हटलं जातं? RPC बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल. मग काय डिफाईन करतं हे मॉडेल? तर इट इज अ रिक्वेस्ट ऑर रिस्पॉन्स बेस्ड सिंक्रोनस कम्युनिकेशन. म्हणजेच ज्यावेळेस 2 ऍप्लिकेशन असतील, 2 वेब सर्व्हिसेस एकमेकांबरोबर कम्युनिकेट करणार आहेत, त्यावेळेस जर RPC बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल यूज केलेलं असेल तर टिपिकल जसं आपलं क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर असतं त्याचप्रमाणे हे रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल प्रमाणे वर्क होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इट इज अ सिंक्रोनस कम्युनिकेशन. आपण 2 टाईपचे कम्युनिकेशन बघितले होते, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून रिपीट करते. सिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे काय? क्लायंट रिक्वेस्ट पाठवणार आहे, रिक्वेस्ट पूर्ण होईपर्यंत तो इतर कोणतंही काम करणार नाही आणि सर्व्हर काय करणार आहे? ती रिक्वेस्ट प्रोसेस करून आउटपुट जनरेट करणार आणि ते आउटपुट जनरेट झाल्यानंतरच क्लायंट काय करणार आहे? पुढच्या प्रोसेसेस करणार आहे. सो RPC बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल हे नेहमी सिंक्रोनस कम्युनिकेशन असतं. When the client initiates request, client send SOAP message that provide parameter in the method calls to the services exposed by the server. आता आपल्याला माहिती आहे की वेब सर्व्हिसेसला कम्युनिकेट करायचं असेल तर आपण कुठल्या टाईपचे मेसेज वापरणार आहे? SOAP मेसेजेस म्हणजे सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल मेसेजेस. सो हे मेसेजेस कसे असतात, याचा फॉर्मॅट कसा असतो ते आपल्याला 3ऱ्या युनिटमध्ये डिटेलमध्ये आहे. SOAP मेसेजचं पूर्ण डिटेल स्ट्रक्चर आपण पुढच्या युनिटमध्ये बघणार आहे. मग हे जे काही क्लायंट सर्व्हरला पाठवणार आहे तो कुठल्या टाईपचा मेसेज असणार आहे? SOAP मेसेज. याच्या व्यतिरिक्त आता जो काही टास्क असणार आहे ते टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण ती वेब सर्व्हिस
एक्झिक्यूट करणार आहोत. मग त्या शेवटी काय हे सॉफ्टवेअर आहे किंवा हा प्रोग्राम आहे म्हटल्यावरती याला आपल्याला काही पॅरामीटर्स पास करावे लागतात. मग सर्व्हिसला जी सर्व्हिस कॉल केलेली आहे त्याला कुठले पॅरामीटर्स आवश्यक आहेत त्याच्यानुसार ह्या मेसेजमध्ये काय केलं जातात, पॅरामीटर्स पास केले जातात. Client invoke services by sending parameter values to the services that execute the required methods in the server, which then sends back the return values. जे मी आता सांगितलं की जी सर्व्हिस कॉल केलेली आहे सर्व्हिसनुसार पॅरामीटर चेंज होणार आहे. मग क्लायंटला कुठली सर्व्हिस हवी आहे त्यानुसार जे काही पॅरामीटर्स पास करायचे आहेत ते पॅरामीटर्स काय केले जातील, पास केले जातील सर्व्हरला. आणि सर्व्हर काय करणार आहे, मग तो कॉल एक्झिक्यूट करणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही आउटपुट असेल, जे काही व्हॅल्यूज त्याला मिळालेल्या असतील त्या रिटर्न कुणाला पाठवल्या जातील, क्लायंटला पाठवल्या जातील. Server receiving the request translate it into the backend application method or object. ज्यावेळेस क्लायंट ती पर्टिक्युलर कॉल सर्व्हर वरती एक्झिक्युशन साठी पाठवणार आहे त्यावेळेस बॅकसाइडला म्हणजेच काय बॅकएंडला काय होणार आहे तर ती तुमची जी काही रिक्वेस्ट होती ती तुमची मेथड जी काही होती ती त्या बॅकएंड ऍप्लिकेशन मध्ये ट्रान्सलेट केली जाईल आणि त्या ठिकाणी ते काय केलं जाईल, एक्झिक्यूट केलं जाईल. क्लायंट जसं आता सांगितलं की आरपीसी बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल हे सिंक्रोनस आहे. त्यामुळेच काय आहे, क्लायंट वेट्स अंटिल रिस्पॉन्स इज सेंट बॅक बिफोर कंटिन्यूइंग एनी ऑपरेशन. दुसरं कोणतंही टास्क परफॉर्म करण्याच्या आधी क्लायंट काय करणार आहे, वेट करणार आहे. त्याचं महत्वाचं कारण काय आहे, इट इज सिंक्रोनस कम्युनिकेशन. ज्यावेळेस हे रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन सुरू आहे तेव्हा इतर कोणतंही टास्क पर्टिक्युलर क्लायंट करणार नाही. इट इज क्वाइट सिमिलर टू इम्प्लिमेंटिंग कोरबा अँड RMI कम्युनिकेशन. सो RMI प्रोटोकॉल आहे, कोरबा हा सुद्धा प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉल नुसार जे काही कम्युनिकेशन होतं ते सुद्धा सिमिलरली आरपीसी बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल प्रमाणेच होतं. म्हणजे जनरली आपलं रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल जसं वर्क होतं त्याच पद्धतीने हे आरपीसी बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल वर्क होतात. सिंपल ह्याच्यामध्ये बघा इथे काय आहे, वेब सर्व्हिस रिक्वेस्टर असणार आहे, वेब सर्व्हिस प्रोव्हायडर असणार आहे. वेब सर्व्हिस रिक्वेस्टर म्हणजेच काय, क्लायंट रिक्वेस्ट पाठवणार आहे वेब सर्व्हिस प्रोव्हायडरला. वेब सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजेच आपला सर्व्हर असणार आहे. या ठिकाणी प्रोसेसिंग होणार आहे, जो काही रिस्पॉन्स जनरेट होणार आहे, ज्या काही व्हॅल्यूज जनरेट होणार आहे त्या ऍज अ रिस्पॉन्स म्हणून काय केल्या जातात, वेब सर्व्हिस रिक्वेस्टरला पाठवल्या जातात. हे कशामध्ये होतं, आरपीसी बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल. जर तुम्ही डायग्राम बघितली तर सिंपल आपली क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरची असते त्याच पद्धतीची ही डायग्राम आहे. फक्त काय होतंय की आपलं जे काही टर्म आहे त्या बदललेल्या आहेत. म्हणजे इथे क्लायंटच्या ऐवजी आपण काय घेतलंय, वेब सर्व्हिस रिक्वेस्टर. कारण आपण काय करतोय, वेब सर्व्हिस रिक्वेस्ट करतोय. आणि इथे काय आहे, वेब सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे टिपिकली इथून काय प्रोव्हाइड होणार आहे, वेब सर्व्हिस. आपण जे मागच्या सेशन मध्ये आर्किटेक्चर बघितलं होतं, एक मला वाटतं 2 सेशन्स झाले असतील, त्याच्यामध्ये आपण वेब सर्व्हिस रिक्वेस्टर, वेब सर्व्हिस प्रोव्हायडर आणि वेब सर्व्हिस ब्रोकर असे 3 आपण बघितलं होतं की ते कसे एकमेकांना कनेक्टेड आहेत. सो जस्ट टर्मिनॉलॉजीज वेगळ्या आहेत पण जे काही बेसिक आपण ज्याला म्हणतो किंवा मूळ मुद्दा जो आहे तो सेमच आहे की रिक्वेस्ट पाठवा, रिस्पॉन्स जनरेट करा. फक्त इथं कशा थ्रू पाठवणार आहे आपण, सोप मेसेजेस थ्रू. हे सोप मेसेजेस म्हणजे काय ते आपण युनिट 3 मध्ये बघणार आहोत डिटेल मध्ये. त्यानंतर दुसरं कम्युनिकेशन मॉडेल आहे मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल. सो मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल म्हणजे काय आहे, इट डिफाइन्स लूजली कपल्ड अँड डॉक्युमेंट ड्रिव्हन कम्युनिकेशन. सो जो आपला वेब सर्व्हिसेसचा मूळ पॉइंट आहे की दे आर ऑल लूजली कपल्ड. म्हणजेच काय की क्लायंट नी कशा पद्धतीने ती डिफाईन केलेली आहे, कॉल केलेली आहे आणि सर्व्हरनी ती कशा पद्धतीने डिफाईन केलेली आहे हे एकमेकांवरती अजिबात डिपेंडंट नसतं. त्यामुळं जरी डेफिनेशन बदलली वेब सर्व्हिसची तरी तुम्हाला क्लायंट साइडला चेंजेस करावे लागणार नाहीत.
क्लायंट साइडला काही चेंजेस केले तरी सर्व्हर साइड त्याच्यावरती डिपेंडंट नसणार आहेत. सो दे आर लूजली कपल्ड. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दे आर डॉक्युमेंट ड्रिव्हन कम्युनिकेशन. मागचं जे काही आपण मॉडेल बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, सोप मेसेजेस पाठवत होतो. पण मेसेज बेस्ड कम्युनिकेशन मॉडेलमध्ये काय केलं जातं, ऍज अ पॅरामीटर किंवा जे काही सर्व्हरला पाठवायचे तर काय पाठवलं जातं, डायरेक्ट डॉक्युमेंट पाठवलं जातं. विथ डॉक्युमेंट स्टाईल इंटरॅक्शन, XML documents are transmitted between client service requester and the services provider. मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स पाठवले जातात, तर XML डॉक्युमेंट्स हे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि सर्व्हिस रिक्वेस्टर यांच्यामध्ये एक्सचेंज केले जातात. आपल्या सगळ्यांना आतापर्यंत मी अनेकदा सांगितलेलं आहे की XML म्हणजे काय, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. आणि जनरली डेटा ट्रान्सफॉर्मेशन साठी किंवा डेटा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपण काय करतो, XML चा यूज करतो. त्याच्यामुळे मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल मध्ये काय केलं जातं, तर डॉक्युमेंट्स एकमेकांबरोबर काय केले जातात, इंटरचेंज केले जातात. The XML documents exchanged do not map to backend method calls of the service provider or the requester. तर याच्यामध्ये जे डॉक्युमेंट पास केले जातात, एक्सचेंज केले जातात, त्याचं कुठेही मॅपिंग केलं जात नाही. जसं की आपण इथे मागचं जो काही बघितलं होतं आरपीसी बेस्ड मध्ये, इथे काय होतं की जी काही आपण मेथड कॉल करणार आहे ती ट्रान्सलेट केली जाते आणि बॅक एंड ऍप्लिकेशनची जी मेथड आहे त्याच्यामध्ये ती कन्व्हर्ट केली जाते. पण मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेलमध्ये अशा पद्धतीचं कोणतंही मॅपिंग केलं जात नाही. डायरेक्ट डॉक्युमेंट्स काय केले जातात, एक्सचेंज केले जातात. In a typical scenario, client service requester send message that include business document to the web service provider rather than sending a set of parameters or procedural calls. म्हणजेच मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल मध्ये आपण कोणताही कॉल करणार नाही, कोणतीही प्रोसिजर कॉल करणार नाही, कोणताही फंक्शन कॉल करणार नाही, आपण त्याला कुठलेही पॅरामीटर्स पाठवणार नाही. जी काही बिझनेसची रिक्वायरमेंट आहे, बिझनेसची रिक्वायरमेंट म्हणजेच काय, क्लायंटची, त्यानुसार आपण काय करणार आहे, फक्त जे काही रिलेटेड डॉक्युमेंट आहे आपण ते सर्व्हरला पाठवणार आहोत. या ठिकाणी सुद्धा दोघं असणार आहेत, सर्व्हिस रिक्वेस्टर असणार आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर असणार आहे. मग याच्यामध्ये पण कसं आहे की जे रिक्वेस्टर प्रोव्हायडरला डॉक्युमेंट पाठवणार आहे ते डॉक्युमेंट काय करणार, सर्व्हिस प्रोव्हायडर प्रोसेस करणार आणि त्याच्यातून मे बी एखादा रिझल्ट, एखादा आउटपुट जनरेट होईल किंवा जनरेट होणार नाही. नेसेसरी नाहीये की प्रत्येक वेळेस काहीतरी फंक्शन कॉल केलं आणि त्याच्यातून काहीतरी आउटपुट आलंच पाहिजे. जी काही रिक्वायरमेंट, वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे टास्क असतात, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेसच व्हॅल्यू रिटर्न्स होतील असं काही नाही. कधी कधी काय असेल, काही कॅल्क्युलेशन्स असतील, एक्झिक्युशन्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील. तर त्यामुळे मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल मध्ये काय आहे की नेसेसरी नाहीये की प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न झाली पाहिजे. The service provider receives document, processes it, and then may or may not return a message. The document style communication is typically used in conjunction with asynchronous messaging protocol to provide guaranteed and reliable message delivery and to support multi-hop communication based on intermediaries. तर याचा अर्थ काय, तर याच्यामध्ये आपण असिंक्रोनस मेसेजिंग वापरणार आहोत. असिंक्रोनस मेसेजिंग म्हणजे काय हे आपण याच्या आधीही बघितलेलं आहे, तरी सुद्धा इथं पण पुन्हा सांगते. असिंक्रोनस मेसेजिंग म्हणजे काय, आता रिक्वेस्टरनी डॉक्युमेंट पाठवलंय प्रोव्हायडरला पाठवल्यानंतर इथं आपण बघितलं की डॉक्युमेंट प्रोसेस होणार आहे, मग त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म होतील, व्हॅल्यू रिटर्न होईल किंवा रिटर्न होणार नाही. मग अशा वेळेस रिक्वेस्टर काय करणार आहे, तो काही आउटपुटची वाट बघत बसणार नाही. ज्यावेळेस तो डॉक्युमेंट पाठवून देईल त्यानंतर तो त्याचं साइड बाय साइड दुसरं काम सुद्धा सुरू ठेवणार आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, असिंक्रोनस मेसेजिंग. त्याच्यामध्ये तो आउटपुटची किंवा रिटर्न मेसेजची वाट बघत बसत नाही. शिवाय याच्या थ्रू जे काही मेसेज एकमेकांबरोबर शेअर केले जातात ते गॅरंटीड असणार आहे, रिलायबल असणार आहे. अँड इट सपोर्ट्स मल्टी हॉप कम्युनिकेशन. मल्टी हॉप कम्युनिकेशन म्हणजे काय,
डायरेक्ट क्लायंट म्हणजे रिक्वेस्टर टू प्रोव्हायडर आणि प्रोव्हायडर टू रिक्वेस्टर असं कम्युनिकेशन नसेल तर त्याच्यामध्ये इंटरमिजिएट नोड सुद्धा असणार आहेत. म्हणजेच रिक्वेस्टर टू XYZ नोड, XYZ टू PQR टू अगेन प्रोव्हायडर. सो अशा पद्धतीने इंटरमिजिएट सर्व्हर्स असतील, इंटरमिजिएट अदर कम्प्युटर्स असतील किंवा नेटवर्कचे जे काही बाकीचे कनेक्शन्स आपण वापरले जातात तर ते ऍज अ इंटरमेडिएटरी म्हणून यूज केले जातात. डायरेक्ट असं नाहीये की आता मल्टी हॉप कम्युनिकेशन आहे म्हणजे एंड टू एंड नसेल, तसंही असेल असतं, पण बऱ्याचदा काय केलं जातं मल्टी हॉप कम्युनिकेशन देखील यूज केलं जातं. सो हे झालं मेसेज बेस्ड कम्युनिकेशन. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं तर दोन एंटिटीज आहेत, वेब सर्व्हिस रिक्वेस्टर आहे आणि वेब सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. या ठिकाणी काय आहे बघा, तर वेब सर्व्हिस रिक्वेस्टर काय करणार आहे, मेसेज सेंड करणार आहे वेब सर्व्हिस प्रोव्हायडरला. आणि ह्या ठिकाणाहून बघा डॉटेड एरो काढलेला आहे. डॉटेड एरो म्हणजे काय, द रिझल्ट मे बी जनरेटेड ऑर मे नॉट बी जनरेटेड. काय टास्क आहे, कोणत्या प्रकारचं टास्क आहे त्याच्यावरती हे कम्युनिकेशन असणार आहे. म्हणजे हे कुठलं झालं, मेसेजिंग बेस्ड कम्युनिकेशन मॉडेल. मग आता जो कोणी रिक्वेस्टर असणार आहे तो कशा पद्धतीची सर्व्हिस ऍक्सेस करतोय, त्याला कोणत्या प्रकारचं काम वेब सर्व्हिस थ्रू करून घ्यायचं आहे त्याच्यावरती ठरणार आहे की कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन मॉडेल वापरायचं आहे. बऱ्याचदा हायब्रिड कम्युनिकेशन मॉडेल सुद्धा यूज केले जातात. आता सध्याचा तरी ट्रेंड कसा आहे की ज्यावेळेस दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त टिपिकल सिस्टीम्स किंवा कम्युनिकेशन मॉडेल किंवा कोणतेही मॉडेल्स असू देत ते जर अवेलेबल असतील तर जनरली काय केलं जातं, कॉम्बिनेशन्स केले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, हायब्रिड कॉम्बिनेशन्स किंवा हायब्रिड कम्युनिकेशन मॉडेल म्हणजे मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर थिंग्स. तर आता बऱ्याच ठिकाणी जरी सेपरेट असे वेगवेगळे कम्युनिकेशन मॉडेल्स असले तरी त्याचे काही ऍडव्हान्टेजेस असतात, त्याच पद्धतीने काही डिसएडव्हान्टेजेस असतात. मग क्लायंटची कशा पद्धतीची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार हे कम्युनिकेशन मॉडेल्स हे यूज केले जातात. ठीक आहे. सो हे दोन पॉइंट समजलेत का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. 1-2 मार्काला ह्या डेफिनेशन्स विचारल्या जाऊ शकतात. थेरी पेपर आला तर सिंपल आहे, त्याच्यामध्ये अवघड काहीही नाहीये. ओके, ठीक आहे. रिस्पॉन्स देत चला म्हणजे जेणेकरून मला कळेल की तुम्ही जागे आहात आणि मी एकटीच बडबड करत नाहीये. ओके, ठीक आहे. सो हे दोन्ही पॉइंट्स महत्वाचे आहेत. 2-2 मार्क जर थेरीला झालं तर आणि डिफरन्स विचारला जाऊ शकतो किंवा MCQ मध्ये सुद्धा ह्याच्यातले पॉइंट्स विचारले जाऊ शकतात. सो आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. बेसिक स्टेप्स ऑफ इम्प्लिमेंटिंग वेब सर्व्हिसेस. मग एखादी वेब सर्व्हिस इम्प्लिमेंट करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते. आता इथे सुद्धा बरेचसे पॉइंट्स हे रिपीटेड आहे. आपण जे लाईफ सायकल बघितलं होतं तशाच पद्धतीने, फक्त आता हे काय आहे, आता जे आपण बघणार आहे ते एकदम टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मध्ये असणार आहे, पण त्याचा जो काही मेन आहे किंवा जी काही लाईफ सायकल आहे त्याच पद्धतीने ह्याचं वर्किंग होणार आहे. मग काय बेसिक स्टेप्स असतात, तर जसं मगाशी सांगितलं की कोरबा प्रोटोकॉल आहे किंवा RMI प्रोटोकॉल आहेत, हे वापरून ज्या पद्धतीचे ऍप्लिकेशन्स तयार केले जातात तशाच पद्धतीने आपण वेब सर्व्हिसेस सुद्धा डेव्हलप करू शकतो. त्या दोन्हीचं जे काही क्रिएशन आहे, द प्रोसेस ऑफ इम्प्लिमेंटिंग वेब सर्व्हिसेस इज क्वाइट सिमिलर टू इम्प्लिमेंटिंग एनी डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन युझिंग कोरबा और RMI. तर कोरबा असेल, RMI असेल किंवा वेब सर्व्हिसेस असेल, ह्या इम्प्लिमेंट करण्याचं जे काही टास्क आहे ते जनरली काय आहे, सेम आहे. However, in web services, all the components are bound dynamically only at its runtime using standard protocol. मग ज्यावेळेस आपण वेब सर्व्हिसेस इम्प्लिमेंट करणार आहोत तर त्यासाठी आपण वेगवेगळे कंपोनंट्स डिझाईन करणार आहोत किंवा वेगवेगळ्या कंपोनंट्सनी ही वेब सर्व्हिस तयार झालेली असते. मग हे कंबाईन कसे केले जातात, तर ते सगळे डायनॅमिकली रन टाइम कंबाईन केले जातात. कंबाईन केले जातात म्हणजे काय, ते एक्झिक्यूट करताना सगळे काय केले जातात, डायनॅमिकली कॉल केले जातात.
हे कॉल करत असताना जे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल वेब सर्व्हिसेससाठी ठरवलेले आहेत त्याच प्रोटोकॉल वापरले जातात. आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे वेब सर्व्हिसेस प्रोटोकॉल स्टॅक. कुठल्या लेअरसाठी कुठला प्रोटोकॉल म्हणजे काय, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील किंवा काही स्टँडर्ड, तर त्या लेअरला तो प्रोटोकॉल वापरला जातो. मग त्या पर्टिक्युलर कंपोनंट ज्यावेळेस कॉल केला जाईल किंवा एक्झिक्यूट केला जाईल त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड प्रोटोकॉल नुसारच त्याचं काय होणार आहे, वर्किंग होणार आहे. द फिगर इलिस्ट्रेट द प्रोसेस हायलाइट्स ऑफ इम्प्लिमेंटिंग वेब सर्व्हिसेस. सो पुढे ही जी काही डायग्राम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल बेसिक स्टेप्स इम्प्लिमेंटेशनच्या दिलेल्या आहेत. तर 6 स्टेप्स मध्ये ह्या वेब सर्व्हिसेस काय केल्या जातात, इम्प्लिमेंट केल्या जातात. सो डायग्राम थोडीशी ब्लर्ड आहे पण तरी सुद्धा मी वाचून दाखवते, डायग्राम तुमच्या लगेच लक्षात येईल. इथे वेब सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, वेब सर्व्हिस ब्रोकर आणि वेब सर्व्हिस रिक्वेस्टर. सो मागच्या वेळेस आपण मागच्या 2 सेशन मध्ये मी दाखवली होती तीच ही डायग्राम आहे, फक्त थोडीशी आता ही इलॅबरेट केलेली आहे. मग वेब सर्व्हिस प्रोव्हायडर कंटेन्स सर्व्हिस कंटेनर, वेब सर्व्हिस ब्रोकर कंटेंट UDDI बेस्ड रजिस्ट्री सर्व्हिसेस आणि वेब सर्व्हिस रिक्वेस्टर कंटेन्स सर्व्हिस डिलिव्हरी. सो ही डायग्राम आपण बघितली होती आणि त्याच्या आतमध्ये आपण जे काही असतात सर्व्हिस डिस्क्रिप्शन ते देखील पाहिलेलं होतं. मग आता यांच्यामध्ये कशा प्रकारे कम्युनिकेशन होतं, कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या जातात, तर टोटल एखादी वेब सर्व्हिस इम्प्लिमेंट करण्यासाठी 6 स्टेप्स होतात. मग पहिली स्टेप काय आहे बघा, या ठिकाणी खाली पहिली स्टेप आहे क्रिएट सोप प्रॉक्सी इंटरफेसेस and WSDL based service descriptions. ठीक आहे. सो टेक्निकल टर्म आहे म्हणून मी दोनदा रिपीट करते एखादं सेंटेन्स म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल की काय क्रिएट करायचंय आपल्याला. सोप प्रॉक्सी इंटरफेसेस. सोप काय आहे, आपला प्रोटोकॉल आहे आणि मेसेज फॉर्मॅट त्याचा आपण बघणार आहोत. सो सोप प्रॉक्सी इंटरफेसेस पहिल्या स्टेप मध्ये काय केले जातात, तयार केले जातात. आणि WSDL बेस्ड सर्व्हिस डिस्क्रिप्शन आपण बघितलं होतं की जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो काय करणार आहे, सर्व्हिस आर्टिफॅक्ट्स मध्ये आपण बघितलेलं 2 आर्टिफॅक्ट्स आहेत, सर्व्हिस आणि सर्व्हिस डिस्क्रिप्शन. मग WSDL बेस्ड सर्व्हिस डिस्क्रिप्शन हे पहिल्या स्टेप मध्ये क्रिएट केले जातात. बघा काय आहे पहिली स्टेप, सर्व्हिस प्रोव्हायडर क्रिएट वेब सर्व्हिस typically as a SOAP based service interfaces for exposed business application. जे काही बिझनेस ऍप्लिकेशन ठरवलेलं आहे, जी काही रिक्वायरमेंट आहे, म्हणजेच काय की कुठल्या टास्क साठी तुम्ही ती वेब सर्व्हिस तयार करत आहात त्याच्याशी रिलेटेड सोप बेस्ड सर्व्हिस इंटरफेसेस काय केले जातात, तयार केले जातात. ठीक आहे. हे कोण तयार करणार आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर. सर्व्हिस प्रोव्हायडर हा जो चौकोन आहे तो काय रिप्रेझेंट करतोय, सर्व्हिस प्रोव्हायडर. सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतोय, पहिल्यांदा सोप बेस्ड इंटरफेसेस तयार करणार आहेत आणि हे तयार केलेले इंटरफेसेस नंतर या सर्व्हिस कंटेनर मध्ये डिप्लॉय केले जातात. ठीक आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर वेगळा आहे, सर्व्हिस कंटेनर त्याच्या आतमध्ये एम्बेडेड आहे. हा प्रोव्हायडर तयार करणारे आणि कुठे डिप्लॉय करणार, सर्व्हिस कंटेनर मध्ये. The provider then deploys them in a service container or using a SOAP runtime environment. SOAP runtime environment वापरून आणि सर्व्हिस कंटेनर मध्ये हे काय केले जातात, डिप्लॉय केले जातात. म्हणजे त्या ठिकाणी ते ठेवले जातील किंवा त्या ठिकाणी एक्झिक्यूट केले जातील. and then makes them available for invocation over a network. वेब सर्व्हिस ही नेटवर्क एंटिटी आहे. आपण पाहिलेलं होतं की आपल्याला जर एखादी वेब सर्व्हिस ऍक्सेस करायची आहे तर ती इंटरनेट थ्रूच आपण ऍक्सेस करू शकतो. मग या ठिकाणी काय केलं जातं, ह्या सर्व्हिस कंटेनर मध्ये ती डिप्लॉय केल्यानंतरच दुसरे जे काही रिक्वेस्टर आहेत, दुसरे क्लायंट आहेत ते तुमची वेब सर्व्हिस शोधू शकणार आहेत. मग पहिल्या स्टेपला काय केलं जातं, ते तयार केले जातात इंटरफेसेस आणि ते त्या सर्व्हिस कंटेनर मध्ये काय केले जातात, डिप्लॉय केले जातात, जेणेकरून अदर जे काही क्लायंट्स आहेत, अदर वेब सर्व्हिस रिक्वेस्टर आहेत ते काय करू शकतील, फाइंड आउट करू शकतील. The service provider also describes web service as a WSDL based service description.
विजडल म्हणजे काय असतं, आपण पाहिलेलं होतं की एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट असतं आणि त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते. which define client and service container with a consistent way of identifying the service location, operations and its communication model. So विजडल मध्ये काय असतात, सगळे डिटेल्स असतात, कारण वेब सर्व्हिसेस आर सेल्फ कंटेंट अँड सेल्फ डिस्क्रायबिंग इन नेचर. वेब सर्व्हिसेस साठी काय काय लागणार आहे, ती कुठं स्टोर्ड आहे, त्याचं लोकेशन काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन्स म्हणजे काय, तर कोणते फंक्शन ती वेब सर्व्हिस परफॉर्म करणार आहे, त्यासाठी कोणते पॅरामीटर पास करावे लागणार आहेत, ते कशा पद्धतीने पास करावे लागणार आहेत, वेब सर्व्हिस कशा पद्धतीने कॉल करायची आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन मॉडेल वापरलेलं आहे, हे सगळं ह्या विजडल बेस्ड सर्व्हिस डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं असतं. आणि ही सुद्धा कुठं ठेवलेली असते, तर इथेच या सर्व्हिस कंटेनर मध्ये ती ठेवलेली असते. इथे बघा, सर्व्हिस कंटेनर मध्ये माय वेब सर्व्हिस .xyz आणि त्याच्या आतमध्ये सोप इंटरफेसेस तयार केलेत आणि विजडल डिस्क्रिप्शन. ठीक आहे. सो विजडल डिस्क्रिप्शन म्हणजेच काय, याच्यामध्ये सगळं लोकेशन असेल, त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस असेल, URL असेल, मेथड्स असतील, पॅरामीटर्स असतील, हाऊ टू कॉल, सगळी इन्फॉर्मेशन ह्या विजडल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते. सो ही झाली स्टेप नंबर 1. मग ही स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, रजिस्टर ऑर पब्लिश सर्व्हिसेस. ठीक आहे. आता इथे तर तयार झालं, हे सर्व्हिस प्रोव्हायडरनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, सोप इंटरफेस तयार केला, विजडल डिस्क्रिप्शन तयार केलं, ते सर्व्हिस कंटेनर मध्ये डिप्लॉय केलं. मग दुसऱ्या स्टेपला काय आहे, रजिस्टर ऑर पब्लिश द सर्व्हिसेस. हे दोन्ही फंक्शन आपण बघितले होते की रजिस्टर करा आणि पब्लिश करा. म्हणजे जर त्या UDDI रजिस्ट्री मध्ये असेल तरच क्लायंट काय करू शकणार आहे, सर्च करू शकणार आहे. द सर्व्हिस प्रोव्हायडर then register the विजडल based service description with a service broker which is typically a UDDI registry. सर्व्हिस एखादी जर फाइंड आउट करायची असेल तर ती कुठे मिळणार आहे, UDDI रजिस्ट्री. सो UDDI रजिस्ट्री म्हणजेच काय, जशी आपली ती टेलिफोन डिरेक्टरी असते आणि टेलिफोन डिरेक्टरी मध्ये बघा येलो पेजेस असतात, म्हणजे की बिझनेस, त्याचा फोन नंबर, त्याचा ऍड्रेस, ईमेल ID वगैरे, तशाच पद्धतीने ही UDDI रजिस्ट्री असणार आहे. या ठिकाणी काय असणार आहे, वेब सर्व्हिस नेम, तिची URL, तिचं लोकेशन, या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या असतात. मग हे रजिस्टर कोण करतं, सर्व्हिस प्रोव्हायडर. सो इथे लक्षात ठेवायचंय, सर्व्हिस कंटेनर वेगळा आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर वेगळा आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये सर्व्हिस कंटेनर असतो, सर्व्हिस कंटेनर मध्ये सोप इंटरफेसेस आणि विजडल डिस्क्रिप्शन्स असतात. आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचं काम काय आहे, तर या ठिकाणी ही जी काही UDDI बेस्ड रजिस्ट्री सर्व्हिसेस आहे, मग हे काय डॉक्युमेंट असेल किंवा एखादी फाईल असेल, या ठिकाणी हे सगळं काय केलं जातं, रजिस्टर केलं जातं. या ठिकाणी कॅटेगरीज सुद्धा असणार आहे. तिथं काय, आता सॅम्पल म्हणून आपण 1-2 उदाहरणं घेतोय, पण या ठिकाणी हजारो लाखो वेब सर्व्हिसेस अवेलेबल असणार आहे. मग त्याचं सॉर्टिंग केलेलं असेल, प्रॉपर कॅटेगरायझेशन असेल, व्यवस्थितपणे त्याचं सगळं मेंटेन केलेलं असतं. कशामध्ये, UDDI बेस्ड रजिस्ट्री मध्ये. सो ही झाली सेकंड स्टेप. त्यानंतर थर्ड स्टेप काय आहे बघा, स्टोर सर्व्हिसेस डिस्क्रिप्शन ऍज बाइंडिंग टेम्पलेट्स अँड URLs. मग तिसऱ्या स्टेपला काय होतंय बघा, स्टोर सर्व्हिस डिस्क्रिप्शन्स ऍज बाइंडिंग टेम्पलेट्स अँड URLs. UDDI registry then stores the service description as binding templates and URLs to visitors located in the service provider environment. म्हणजेच आता मी सांगितलं की UDDI मध्ये प्रॉपर कॅटेगरायझेशन असणार आहे, प्रॉपर त्याची सगळी माहिती तिथे स्टोर केली जाते. ती स्टोर करण्याची जी स्टेप आहे ती काय असणार आहे, तिसरी स्टेप असणार आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये ती कुठं लोकेटेड आहे, त्याचं लोकेशन असेल किंवा त्या ठिकाणचा सगळा जो काही डेटा आहे तो ऍज अ टेम्पलेट म्हणून त्या ठिकाणी बाइंड केला जातो. जी काही URL आहे, आता नेटवर्क मध्ये आहे म्हटल्यावरतीच काय, ते पर्टिक्युलर URL वरती आपल्याला ऍक्सेसिबल असणार आहे. मग ह्या URL कुठं लोकेट, त्या विजडल फाईल्स ह्या कुठे स्टोर आहेत, सर्व्हिस कंटेनर मध्ये.
मग तिथं ती URL असणार आहे. मग त्या URL चं मॅपिंग हे कशामध्ये केलेलं आहे, तिसऱ्या स्टेप मध्ये UDDI रजिस्ट्री मध्ये ते काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. त्यानंतर तिसरी स्टेप झाल्यानंतर येते चौथी स्टेप. The service requester then locates the required services by querying UDDI registry. बघा चौथी स्टेप काय आहे, लोकेट सर्व्हिसेस अँड इट्स बाइंडिंग इन्फो. ज्यावेळेस एखाद्या वेब सर्व्हिस रिक्वेस्टरला एखादी वेब सर्व्हिस ऍक्सेस करायची असेल तर त्याला पहिल्यांदा कुठे शोधावी लागणार आहे, UDDI रजिस्ट्री मध्ये. मग सर्व्हिस रिक्वेस्टर काय करणार आहे, बाइंडिंग इन्फो या ठिकाणी ती जी काही वेब सर्व्हिसेस आहे ती ऍज अ बाइंडिंग टेम्पलेट म्हणून स्टोअर असणार आहे. मग ही बाइंडिंगची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्च करण्याचं, फाइंड आउट करण्याचं काम वेब सर्व्हिस रिक्वेस्टर करतात आणि त्यांना जी हवी आहे ती सर्व्हिस फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळ्या क्वेरी मेथड्स यूज केल्या जातात. The service requester obtains binding information and URLs to identify the service provider. मग त्याला हवी असणारी जी काही वेब सर्व्हिसेस आहे त्याच्याशी रिलेटेड बाइंडिंग इन्फॉर्मेशन त्याला मिळणार आहे, त्याच्याशी रिलेटेड URL मिळणार आहे. या बाइंडिंग इन्फॉर्मेशन मध्ये काय काय असणार आहे, जे मगाशी सांगितलं तसं लोकेशन असेल, ऍड्रेस असेल, कुठले मेथड पॅरामीटर पास करायचे, कुठल्या मेथड वापरायच्या आहेत, कशा पद्धतीने कॉल करायचे, कशा पद्धतीने कनेक्ट करायचं आहे, ही सगळी माहिती ह्या बाइंडिंग टेम्पलेट मध्ये असणार आहे. मग सर्व्हिस रिक्वेस्टर काय करणार आहे, ती माहिती सगळी घेणार आहे. मग ती माहिती मिळाल्यानंतर आता जसं मगाशी सांगितलं की तिथं हजारो लाखो वेब सर्व्हिसेस असणार आहेत, त्याला पाहिजे ती तो सिलेक्ट करेल, त्याच्याबरोबर त्याला ते बाइंडिंग टेम्पलेट इन्फॉर्मेशनचं मिळेल, URL मिळेल आणि मग त्याच्यावरून पुढची स्टेप केली जाते. पाचवी स्टेप काय आहे बघा, इन्व्होक अँड ऑब्टेन विजडल. म्हणजे आता हे वेब सर्व्हिस रिक्वेस्टर आणि वेब सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये काय आहे, इन्व्होक अँड ऑब्टेन विजडल. आणि 6 नंबर मध्ये 6वी स्टेप काय आहे, एक्सचेंज डेटा युजिंग सोप RPC मेसेजिंग. ठीक आहे. सो ह्या दोन्ही स्टेप काय आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. सो इन्व्होक अँड ऑब्टेन विजडल म्हणजे आता याला इथे जी काही बाइंडिंग इन्फॉर्मेशन मिळालेली आहे तिचा यूज करून काय केलं जाईल, सर्व्हिस इन्व्होक केली जाईल. इन्व्होक केली जाईल म्हणजेच काय, कॉल केली जाईल. युजिंग बाइंडिंग इन्फॉर्मेशन, service requester invokes the service provider and retrieves WSDL description for those registered services. Then service requester creates a client proxy application and establishes communication with the service provider using SOAP. मग ज्यावेळेस वेब सर्व्हिस इन्व्होक केली जाईल त्यावेळेस काय केलं जातं, क्लायंट साइडला एक प्रॉक्सी ऍप्लिकेशन तयार केलं जाईल आणि हे प्रॉक्सी ऍप्लिकेशन काय करणार आहे, पर्टिक्युलर सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर कम्युनिकेट करणार आहे. हे कम्युनिकेशन करताना सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉलचा यूज करूनच म्हणजेच सोप मेसेजेसचा यूज करूनच हे कम्युनिकेशन पुढे कंटिन्यू होणार आहे. अँड फायनली द सर्व्हिस रिक्वेस्टर कम्युनिकेट्स विथ द सर्व्हिस प्रोव्हायडर and exchanges data or messages by invoking available services in the service container. मग सर्व्हिस रिक्वेस्टर ज्यावेळेस कम्युनिकेशन स्टार्ट करणार आहे त्यावेळेस त्यांना हवा असलेला डेटा असेल, मेसेजेस असतील, ते काय केले जातील, एकमेकांबरोबर इंटरॅक्ट केले जातील. मग कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन मॉडेल आहे त्याच्यावरती हे ठरवलं जाईल. म्हणजेच काय की आपण 2 कम्युनिकेशन मॉडेल बघितले, पहिलं होतं RPC बेस्ड आणि दुसरं होतं मेसेजिंग बेस्ड. मग RPC बेस्ड असेल तर सिंक्रोनस कम्युनिकेशन राहील, मेसेजिंग बेस्ड असेल तर असिंक्रोनस कम्युनिकेशन राहील. म्हणजे कुठल्या प्रकारची वेब सर्व्हिस कॉल केलेली आहे त्याच्यानुसार ठरणार आहे की कशा पद्धतीने हे कम्युनिकेशन होणार आहे. सो या 6 स्टेप्स मध्ये काय केलं जातं, तुमचं जे काही वेब सर्व्हिस आहे ती इम्प्लिमेंट केली जाते. ठीक आहे. कोणत्या कोणत्या होत्या 6 स्टेप्स, क्रिएट सोप प्रॉक्सी इंटरफेसेस अँड WSDL बेस्ड सर्व्हिस डिस्क्रिप्शन. सेकंड, रजिस्टर अँड पब्लिश सर्व्हिसेस. तिसऱ्या स्टेपला काय होतं, स्टोअर सर्व्हिस डिस्क्रिप्शन ऍज अ बाइंडिंग टेम्पलेट अँड URL. चौथ्या स्टेपला काय होतं, लोकेट सर्व्हिसेस अँड इट्स बाइंडिंग इन्फॉर्मेशन.
5व्या स्टेप मध्ये काय होतं, इन्व्होक अँड ऑब्टेन विजडल. आणि 6व्या स्टेपला काय होतं, एक्सचेंज डेटा युजिंग सोप ऑर आरपीसी ऑर मेसेजिंग, म्हणजे सोप प्रोटोकॉल वापरा किंवा आरपीसी कम्युनिकेशन मॉडेल असेल किंवा मेसेजिंग कम्युनिकेशन मॉडेल असेल. जे काही त्या क्लायंटची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार काय केलं जातं, ह्या वेब सर्व्हिसेस इम्प्लिमेंट केल्या जातात. सो ह्या होत्या बेसिक स्टेप्स ऑफ इम्प्लिमेंटिंग वेब सर्व्हिसेस. सो हा पॉइंट समजलाय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके 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 ठीक आहे. ओके ठीक आहे. पुढचा एक पॉइंट बघूयात, छोटासाच आहे. डेव्हलपिंग वेब सर्व्हिस इनेबल्ड ऍप्लिकेशन. मग आपल्याला जर एखादी वेब सर्व्हिस डेव्हलप करायची असेल तर ती कशा पद्धतीने डेव्हलप केली जाते. The design and development process of creating web services is not different from typical process of developing distributed application. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपले प्रोग्राम्स करतो, ज्या पद्धतीने तुम्ही .NET मध्ये ऍप्लिकेशन्स बनवलेले आहेत तशाच पद्धतीने आपण हे वेब सर्व्हिसेस क्रिएट करू शकतो. In case of web services, it can be created as new application or from using existing application by repurposing them as services. तर याचा अर्थ काय होतो, तर तुम्ही नवीन ऍप्लिकेशन म्हणजे नवीन वेब सर्व्हिस तयार करू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादं एक्झिस्टिंग ऍप्लिकेशन असेल तर तिचा ऍज अ वेब सर्व्हिस म्हणून सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. मग याच्यामध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस आपण एखादी वेब सर्व्हिस इम्प्लिमेंट करणार आहोत त्यावेळेस मागच्या वेळेसच आपण बघितलं होतं की वेब सर्व्हिसेस ह्या SOA आर्किटेक्चर फॉलो करतात. म्हणजेच काय, सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. म्हणजे तुमची प्रत्येक गोष्ट ऍज अ सर्व्हिस म्हणून काय केली जाते, इनकॉर्पोरेट केली जाते. सो इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सपोज एक्झिस्टिंग लिगसी ऍप्लिकेशन्स ऍज सर्व्हिसेस by encapsulating core business functionalities of those underlying applications. म्हणजेच काय की ज्या काही तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहात, एनकॅप्सुलेट करणार आहात त्या तुमच्या बिझनेस फंक्शनॅलिटी रिलेटेड असणार आहे. त्यासाठी तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज वापरू शकता. प्रोग्रामिंग लँग्वेज इज नॉट बॅरियर. वी कॅन रन इट ऑन एनी प्लॅटफॉर्म. कोणत्याही प्रकारचं प्लॅटफॉर्मचं बॅरियर देखील नसणार आहे. कारण मेन आपल्या वेब सर्व्हिस काय आहेत, इंटरऑपरेबल आहेत. कोणताही प्लॅटफॉर्म मधली वेब सर्व्हिस कुठल्याही इतर प्लॅटफॉर्म बरोबर कम्युनिकेट करू शकते. दे आर इंटरऑपरेबल. मग टिपिकली कशा पद्धतीने हे इम्प्लिमेंटेशन होतं, तर हाऊ ऍप्लिकेशन्स आर एक्सपोज्ड टू वेब सर्व्हिसेस. तर एक छोटीशी डायग्राम ह्या ठिकाणी दिलेली आहे, तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. मग हा कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं जातं. वेब सर्व्हिस रिक्वेस्टर आहे, वेब सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. सो ह्या ठिकाणी वेब सर्व्हिस रिक्वेस्टर मध्ये काय आहे, सर्व्हिस डिलिव्हरी, आणि वेब सर्व्हिस प्रोव्हायडर कंटेन्स सर्व्हिस रनटाइम एन्व्हायरमेंट किंवा याला सर्व्हिस कंटेनर सुद्धा म्हणतात. मग अशीच आपण बघितलं होतं की वेब सर्व्हिस प्रोव्हायडरच्या आतमध्ये काय आहे, सर्व्हिस कंटेनर किंवा त्याला सर्व्हिस रनटाइम एन्व्हायरमेंट सुद्धा म्हणतात. सो सर्व्हिस डिलिव्हरी मध्ये काय असणार आहे, सोप क्लायंट प्रेफरन्सेस, आणि इकडे आपण एक सर्व्हिस घेतली होती, तेच पॉइंट्स आहेत. माय वेब सर्व्हिसेस .xyz, सोप इंटरफेस क्लासेस पहिल्या स्टेप मध्ये क्रिएट केलेले, XML डिस्क्रिप्टर्स पहिल्या स्टेप मध्ये क्रिएट केलेले, विजडल डिस्क्रिप्शन पहिल्या स्टेप मध्ये क्रिएट केलेले, हे सगळं ह्या सर्व्हिस रनटाइम एन्व्हायरमेंट मध्ये आहे. आणि ह्याच्याशी कोणताही तुमचं ऍप्लिकेशन असू दे, J2EE असेल, कोरबा असेल, मायक्रोसॉफ्ट .NET असेल, कोणतंही. आता इथे एक्झाम्पल म्हणून 3 दिलेली आहेत.
तर याच्यापैकी कोणत्याही टाईपचा असू देत तर कोणतंही असलं तरी काय करू शकणार आहे, ह्या सर्व्हिस रन टाइम एन्व्हायरमेंटला ह्याला ऍक्सेस असणार आहे आणि त्याचं एक्झिक्युशन पण एक्झॅक्टली करेक्ट होणार आहे. मग कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या जातात तर the potential business component of the underlying application will be encapsulated as service oriented interfaces using SOAP. जसं मगाशी सांगितलं की प्रत्येक गोष्ट काय आहे SOA आर्किटेक्चर प्रमाणे असणार आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस ओरिएंटेड इंटरफेसेस काय केले जातील, क्रिएट केले जातील. मगाचीच प्रोसेस आहे, फक्त थोड्याशा टर्मिनॉलॉजीज वेगळ्या आहेत. Then exposed web services by deploying them in a web service container or SOAP runtime environment. Steps त्याच आहेत ज्या मी मगाशी सांगितल्या होत्या की SOAP आपण वेब सर्व्हिस तयार करणारे, त्यानंतर विजडल डिस्क्रिप्शन्स तयार करणार आणि ते सर्व्हिस कंटेनर मध्ये किंवा SOAP रनटाइम एन्व्हायरमेंट मध्ये ते काय केले जातात, डिप्लॉय केले जातात. मग हे जे काही SOAP बेस्ड इंटरफेसेस आहेत, सर्व्हिस कंटेनर काय करणार आहे तर ज्या काही इनकमिंग SOAP रिक्वेस्ट असतील आणि रिस्पॉन्सेस, SOAP काय आहे, प्रोटोकॉल आहे, त्याच्या थ्रू येणारे सगळे रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल्स असतील, मेसेजिंग बेस्ड ऑपरेशन्स म्हणजेच फंक्शन्स असतील, हे सगळे हँडल करण्याचं काम काय करणार आहेत, ह्या SOAP बेस्ड इंटरफेसेस सगळं हँडल करणार आहे. आणि जसं मगाशी सांगितलं होतं आपण पहिलं जे कम्युनिकेशन मॉडेल बघितलेलं त्याच्यात सांगितलं होतं की ह्या ज्या काही फंक्शन्स आहेत ते बॅकएंडला काय केले जातात, मॅप केले जातात. मग ते मॅपिंग करण्याचं काम, मेथड मॅपिंग असेल, आर्ग्युमेंट मॅपिंग असेल, ते करण्याचं काम सुद्धा हे SOAP बेस्ड इंटरफेसेसच करतात. त्यांचा वापर करून काय केल्या जातात, त्या मेथड्स मॅप केल्या जातात. विजडल बेस्ड सर्व्हिस डिस्क्रिप्शन्स विल बी जनरेटेड अँड देन रिसाइड इन अ सर्व्हिस कंटेनर. सो हा सुद्धा पॉइंट आपण बघितलेला आहे. तेच पॉइंट्स आहेत, सो फास्टली घेतेय. जे आता आपण मागच्या पॉइंट मध्ये बघितलं तेच आहे की पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं तर विजडल बेस्ड सर्व्हिस डिस्क्रिप्शन जनरेट केलते आणि ते पण कुठे ठेवले जातात, सर्व्हिस कंटेनर मध्येच. मग हे विजडल म्हणजेच काय आहे, इट इज अ कम्युनिकेशन कॉन्ट्रॅक्ट, इट इज अ लीगल कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं, लीगल डॉक्युमेंट असणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स असेल, सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते. And it is required for invoking SOAP-based service interfaces. These WSDL-based service descriptions will be published in UDDI registry as a service template and its location URLs. So हे आपण हे आत्ताच हे पॉइंट्स सुद्धा पाहिलेले आहेत की हे जे काही WSDL कॉन्ट्रॅक्ट आहे, WSDL डिस्क्रिप्शन आहे, ते काय केलं जातं, UDDI रेजिस्ट्री मध्ये ऍज अ टेम्पलेट म्हणून स्टोअर केलं जातं, त्याची लोकेशन त्या ठिकाणी स्टोअर केली जाते. द इंटरफेसेस रिक्वायर्ड फॉर पब्लिशिंग इन द UDDI रजिस्ट्री आर युजुअली प्रोव्हाइडेड बाय वेब सर्व्हिस कंटेनर प्रोव्हायडर. मग त्यासाठी जे काही इंटरफेसेस लागणार आहेत, इंटरफेसेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक आता प्रोग्राम ज्यावेळेस लिहिलेला असणार आहे त्यावेळेस काय केलं जाईल की आता ज्यावेळेस आपल्याला ते रजिस्टर करायचंय त्यासाठी सुद्धा काही इंटरफेसेस लागणार आहेत. मग ते कोण प्रोव्हाइड करतं तर ते सुद्धा वेब सर्व्हिस कंटेनर प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, the service requester finds the services using discovery mechanism and obtains service description and its provider location URL. It then connects to the service provider to obtain WSDL. सो पुन्हा अगेन त्याच स्टेप्स आहेत, त्याच फक्त वेगळ्या टेक्निकल टर्म्स मध्ये ह्या पीपीटी मध्ये घेतलेल्या आहेत. पुन्हा काय, सर्व्हिस रिक्वेस्टर काय करतोय, सर्व्हिस घेतोय कुठून, UDDI रजिस्ट्री मधून. त्यासाठी तो वेगवेगळे डिस्कव्हरी मेकॅनिझम्स वापरणार आहे, रजिस्ट्री APIs असतील, त्याच्यासाठी जे काही मेथड्स असतील त्यात वापरून तो काय करणार आहे, पर्टिक्युलर सर्व्हिस डिस्क्रिप्शन ऍक्सेस करणार आहे, पर्टिक्युलर URL ऍक्सेस करणार आहे आणि मग तो काय करणार आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर कनेक्ट करणार आहे. टू इन्व्होक सर्व्हिसेस एक्सपोज्ड बाय सर्व्हिस प्रोव्हायडर, service requester is required to implement SOAP-based client interfaces according to the service description defined in the WSDL. जे सांगितलं WSDL म्हणजे काय आहे, it is a communication contract.
त्याच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं की सगळं आहे, मेथड आहे, ऍड्रेस आहे, लोकेशन आहे, मेथड कॉल्स आहेत, पॅरामीटर्स आहेत, हाऊ टू कनेक्ट आहे. मग हे सगळं ऍक्सेस करण्यासाठी क्लायंट काय करणार आहे, सोप बेस्ड क्लायंट इंटरफेसेस तयार करणार आहे. हे इंटरफेसेस सगळे प्रॉक्झी असणार आहेत. प्रॉक्झी इंटरफेस तयार केला जाईल आणि हा प्रॉक्झी इंटरफेस काय करणार आहे, या विजडल फाईल मध्ये ज्या पद्धतीने मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीने सगळं स्ट्रक्चरिंग करणार आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे, ऍक्च्युअल कम्युनिकेशन स्टार्ट होणार आहे. मग वेब सर्व्हिस कंटेनर आणि रन टाइम एन्व्हायरमेंट मध्ये काही टूल्स प्रोव्हाइड केलेले असतात. हे टूल्स काय करणार आहेत, टूल्स म्हणजेच काय, पुन्हा तिथे सॉफ्टवेअर असेल किंवा एखादं ऍप्लिकेशन असणार आहे आणि मग त्याच्या थ्रू ह्या सोप बेस्ड प्रॉक्झी क्लायंट, रिक्वेस्टर साइटचे आणि प्रोव्हायडर साइटचे ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, कम्युनिकेशन होणार आहे. So the previous steps are usually common at all levels of web services development. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की वेब सर्व्हिसेस आर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, म्हणजे J2EE असेल, कोरबा असेल, मायक्रोसॉफ्ट.नेट असेल, कोणतंही ऍप्लिकेशन एन्व्हायरमेंट असू द्या, वरती ज्या काही आपण सगळ्या स्टेप्स बघितलेल्या आहेत त्या सगळ्या काय आहेत, कॉमन आहेत. त्याच्यासाठी मग तुम्ही जावा वापरा, C++ वापरा, मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल बेसिक वापरा, तर कोणत्याही प्रकारचं तुम्ही ऍप्लिकेशन घ्या, वेब सर्व्हिसेस इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी लागणारं बेसिक सगळं काय आहे, कॉमन आहे, सगळं काय आहे, सेम आहे. ऍज अ रिझल्ट इम्प्लिमेंटिंग वेब सर्व्हिसेस युनिफाईज इंटरऑपरेबिलिटी अँड डेटा शेअरिंग. आणि त्याच्यामुळेच आपलं जे काही वेब सर्व्हिसेसचं ऍप्लिकेशन असणार आहे किंवा एखादी वेब सर्व्हिसेस असणार आहे ती काय आहे, इंटरऑपरेबल आहे अँड दे कॅन शेअर डेटा विदिन एनी प्लॅटफॉर्म. सो पहिल्या जे काही आपण डिटेल्स बघितले होते त्यानुसारच खालचं जे काही स्ट्रक्चरिंग होतं स्टेप्स सेमच आहेत, फक्त टेक्निकल टर्मिनॉलॉजीज वेगळ्या आहेत. म्हणजे डेव्हलपिंग वेब सर्व्हिसेस इनेबल्ड ऍप्लिकेशन्स आणि बेसिक स्टेप्स ऑफ इम्प्लिमेंटिंग वेब सर्व्हिसेस हे दोन्ही खरं तर एकच पॉइंट्स आहेत, फक्त आता सिलेबस मध्ये 2 पॉइंट्स म्हणून त्यांनी घेतलेलं आहे, पण त्याचं जे काही बेसिक बॅकग्राऊंड आहे ते सगळं सेम आहे. सगळं काही ह्या डायग्राम वरतीच आधारित आहे की कशा पद्धतीने त्याचं वर्किंग होत आहे, कुठल्या कुठल्या स्टेप्स होतात आणि कशा पद्धतीने कॉल केलं जातं किंवा कशाची कशावरती इंटरडिपेंडन्सी आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण एवढेच पॉइंट्स बघणार आहोत. नेक्स्ट सेशन होईल त्यावेळेस आता आपण पुढचे पॉइंट्स कव्हर करूया. सो चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव टाका ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून आणि सेशन लिव्ह केलं तरी चालेल.